अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते. सर्वप्रथम सर्व भक्तांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्व भक्तांना हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे तसेच आपल्या स्वामी माऊलींच्या नामस्मरणात जाओ अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना. आजची गुढीपाडवाची पूजेची सुरुवात मी सर्वप्रथम सकाळी उठून आपला जो घराचा मुख्य दरवाजा असतो म्हणजेच मेन द्वार त्याला उंबरठ्याच्या पूजनाने मी सुरुवात केलेली आहे. त्या उंबरठ्याला हळदीचे लेपन केलेले आहे. हळदीच्या लेपनासाठी घेतलेले आहे मी हळद, गोमूत्र आणि चंदन असं छान एकत्र मिक्स केले आणि उंबरठ्याला छान पद्धतीने ते लावले. उंबरठ्याला हे लेपन आपण मुख्यतः अमावस्या, पौर्णिमा याला करायला पाहिजे. तसेच आपले येणारे प्रमुख सणवार जे असतात त्याला सुद्धा आपण हे लेपन करायला पाहिजे. यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह शक्ती येत नाही, निगेटिव्ह एनर्जी येत नाही. घरामध्ये मुलं बाळ जे असतात चिडचिड करणे किंवा त्यांच्यावर काही नाही काही वाईट गोष्टीचा प्रभाव जो आपल्याला दिसतो, आपले ऐकत नाही, आपल्यावर ओरडणे, तर या गोष्टीमुळे काय होते घरामध्ये सकारात्मक एनर्जी क्रिएट होते. त्यामुळे आपण हे उंबरठ्याला लेपन करायला पाहिजे. याचा भरपूर छान आपल्या घरात एक पॉझिटिव्ह प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मी छान रांगोळी काढली उंबरठ्यासमोर, त्याला छान रंग भरले आणि उंबरठ्याची छान फुलं आणि दिवा लावून छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूजा कशी केली. तर अशा प्रकारे माझी उंबरठ्याची पूजा आटोपली मी सकाळी छान रंग भरून रांगोळी काढून फूल अर्पण करून दिवा ठेवला, दिव्याने ओवाळलं उंबरठ्याला आणि अशा प्रकारे मी माझी उंबरठ्याची पूजा संपूर्ण आटोपली. लक्ष्मीचे पावलं काढले आणि अशा प्रकारे मी माझी उंबरठ्याची पूजा आटोपली. आणि यानंतर सुरुवात केली गुढी उभारण्यासाठी. सर्व साहित्य घेतले, जे साहित्य लागते जसे की आंब्याची डाळ लागते, कडुनिंबाची डाळ लागते, छान हार लावला, काडी घेतलेली आहे, काडीला कपडा गुंडाळला, हार गुंडाळला, आंब्याची डाळ गुंडाळली, कडुनिंबाची आणि आपला उलटा तांबा त्याच्यावर ठेवला. अशी करून गुढी उभारली आणि त्याला गुढीला तयार केलं. नंतर छान पाट ठेवला, त्यामध्ये तांदळाचे स्वस्तिक काढले आणि तिथे गुढी उभारली. आज पाऊस होता म्हणून बाहेर किंवा गच्चीवर जमले नाही म्हणून मेन दरवाजामध्येच गुढी उभारली. छान गुढीची आरती केली, पूजा केली, तिथे नैवेद्य ठेवला आणि अशा प्रकारे गुढीची पूजा केलेली आहे. तर घरातील सर्वांनी गुढीची पूजा केली. हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण केले. त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण केला आणि गुढीला नैवेद्य अर्पण केला. सर्व देवांची पूजा केली सर्वप्रथम आणि त्यानंतर देवासाठी नैवेद्य बनविला. ही आहे घरातील देवाची पूजा. नैवेद्यामध्ये भात बनविला, कढी, खीर बनवलेली आहे.
चवळीची भाजी, पोळी, भजे, पापड, वरण असं मी नैवेद्य बनविला. तर तुम्हाला कसा वाटला हा घरच्या पूजेचा व्हिडिओ, गुढीपाडव्याचा पूजेचा व्हिडिओ? कृपया कमेंट करून सांगा. तसेच पुन्हा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सर्व अध्याय दिलेले आहेत. एकदा नक्की ऐका. आपल्या महाराजांचा प्रगट दिवस येत आहे. नक्कीच आपल्याला माऊलींचा आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ.